नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जागतिक हवामान बदल परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल. पीक कापणीनंतर पिकाचे उरलेले अवशेष जाळू नका, पंतप्रधानांचं शेतकऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्यासंदर्भात राज्य सरकार त्वरित निर्णय जाहीर करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. उद्धव ठाकरे दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर, मराठवाड्यातल्या पीडित शेतकऱ्यांना शिवसेनेनं केली मदत. आणि तब्बल 79 वर्षांनंतर ब्रिटननं जिंकली डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा. आजपासून सुरू होणाऱ्या हवामान बदल जागतिक परिषदेला उपस्थित राहण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिस इथं दाखल झाले आहेत. पर्यावरण आणि हवामान बदल यासंबंधीच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती भारत आपली भूमिका ठोसपणे मांडेल, असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे. वैश्विक तापमान वाढ कमी करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवलेलं बरं, असंही ते म्हणाले. निसर्गाशी आणि पर्यावरणाशी भारतानं जपलेली बांधिलकी दर्शवणाऱ्या एका विशेष दालनाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज होणार आहे. हवामानातले बदल सौम्य आणि सुसह्य होण्यासाठी भारतानं केलेल्या उपाययोजनांची माहितीही या प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय सौर सहकार्याबाबत फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर त्यांची एक विशेष बैठकही होईल. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुढाकारानं होणाऱ्या मिशन इनोव्हेशन या कार्यक्रमातही पंतप्रधान सहभागी होतील. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी ऊर्जा बचत, ऊर्जा संवर्धन हा सर्वात महत्त्वाचा आणि परिणामकारक उपाय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधानांनी काल देशवासियांना संबोधित केलं. मन की बात या कार्यक्रमाच्या कालच्या 14व्या भागामध्ये पंतप्रधानांनी जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल यावर चिंता व्यक्त केली. सौर ऊर्जेच्या माध्यमातून गरिबांसाठी विजेच्या कंदिलाचा प्रकल्प उभारणाऱ्या कानपूरच्या नूरजहां यांचं पंतप्रधानांनी विशेष कौतुक केलं. शेतातील गवत किंवा कापणीनंतर उरलेले अवशेष खूप उपयुक्त असून ते जाळू नयेत, असं आवाहन पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना केलं. सबसे पहला तो उपाय है, हमें हमारे किसान भाइयों बहनों को प्रशिक्षित करना पड़ेगा, उनको सत्य समझाना पड़ेगा. ये फसल के अवशेष जलाने से हो सकता है समय बचता होगा, मेहनत बचती होगी, अगली फसल के लिए खेत तैयार हो जाता होगा, लेकिन ये सच्चाई नहीं है. फसल के अवशेष भी बहुत कीमती होते हैं. वे अपने आप में वो एक जैविक खाद्य होता है. हम उसको बर्बाद करते हैं. इतना ही नहीं, अगर उसको छोटे छोटे टुकड़े कर दिए जाएं तो वो पशुओं के लिए तो ड्राई फ्रूट बन जाता है. दूसरा, ये जलाने के कारण जमीन के जो ऊपर की परत होती है वो जल जाती है. जैसे शरीर की हमारी चमड़ी जल जाए तो जीना मुश्किल हो जाता है, वैसे ही ये फसल के अवशेष ठूंठ जलाने से सिर्फ ठूंठ नहीं जलते, ये पृथ्वी माता की चमड़ी जल जाती है. देशातल्या आशा कार्यकर्त्या समर्पित वृत्तीनं करत असलेल्या कामाचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा आतापर्यंत 66 लाख व्यक्तींना फायदा झाला आहे. यापैकी 24 लाख महिला आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत या योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी सूचना आणि मतं पाठवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये केलं. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसनं दिलेला प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे आज लोकसभेत असहिष्णुतेचा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे. नियम 193 अन्वये ही चर्चा घेण्याची मागणी माकपच्या 2 सदस्यांनी केली होती. विरोधी पक्षांकडून बऱ्याच काळापासून या मुद्द्यावर चर्चेची मागणी होत आहे. 25 नोव्हेंबरला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षांनी ही मागणी लावून धरली होती. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सरकार या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं यापूर्वीच स्पष्ट केलं होतं. सुरक्षेसंदर्भातली महत्वाची आणि गोपनीय कागदपत्र पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIला पुरवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं जम्मू आणि काश्मीरमधून काल सीमा सुरक्षा दलाच्या एका कर्मचाऱ्यासह ISIच्या हस्तकाला अटक केली आहे. राजौरी जिल्ह्यातल्या एका सरकारी शाळेमध्ये हा ISIचा हस्तक ग्रंथपाल सहाय्यक म्हणून काम करत असून राजौरीमध्येच नियुक्ती असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या गुप्तहेर विभागातल्या एक हवालदार त्याला गोपनीय माहिती पुरवत होता,
असं पोलिसांनी सांगितलं. वाढतं शहरीकरण आणि विभक्त परिवार यामुळे ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ते सोडवण्याकरता ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्यासंदर्भात सरकार त्वरित निर्णय जाहीर करील आणि त्यांना चांगलं जीवन जगता यावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात दिली. संजीवनी सोशिओ मेडिकल फाउंडेशनच्या वृद्धाश्रमाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. संजीवनी फाउंडेशननं ग्रामविज्ञानाच्या संकल्पना इथं प्रत्यक्षात आणल्यानं ज्येष्ठ नागरिकांचं जीवन अधिकच दर्जेदार आणि सुसह्य व्हायला मोठी मदत झाली आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. शेतकऱ्यांनी संकटांना घाबरून आत्महत्या करू नयेत, त्यांना मदत करण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल नांदेडमध्ये सांगितलं. सध्या ते दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबादबरोबरच काल नांदेड, परभणी आणि जालना इथल्या पीडित शेतकऱ्यांनीही त्यांनी प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत जाहीर केली. ठाकरे यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनातून उभी करण्यात आलेली रक्कम स्मृती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातल्या 500हून अधिक तर जालना जिल्ह्यातल्या जवळपास 1,000 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली. परभणी जिल्ह्यातल्या 68 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शिवसेनेकडून 5,000 रुपये आणि 3 शेळ्यांची मदत तर 450 दुष्काळग्रस्तांना 10,000 रुपयांची मदत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल देण्यात आली. राज्य सरकारनं 2,000 कोटी रुपयांचा डाळ घोटाळा केला असून त्याविरोधात येत्या 8 डिसेंबरला अधिवेशन काळामध्ये विरोधी पक्ष धरणं आंदोलन करणार असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं. ते काल रत्नागिरी इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. या प्रकरणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा राजीनामाही मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस, बदलतं हवामान यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचं सरकारला गांभीर्य वाटत नाही असा आरोप विखे पाटील यांनी केला. अनेक महामंडळांवरच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत. एसटी महामंडळाचे 2,800 कोटी रुपयेही अद्याप देण्यात आलेले नाहीत. अनेक नगरपालिका आणि महानगरपालिकांचे निधी सरकारनं गोठवले आहेत असे आरोप विखे पाटील यांनी यावेळी केले. या अपयशामुळे या सरकारनं पाय उतार व्हावं अशी मागणीही त्यांनी केली. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्यातल्या देव्हाडा या गावानं स्वच्छता मिशनमध्ये मनापासून सहभाग घेतलाय. स्वच्छतेचं महत्त्व लक्षात घेऊन या ग्रामपंचायतीचे सदस्य पक्षीय मतभेद बाजूला सरून गावाच्या कल्याणासाठी एकत्र आले आहेत. भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यात 3,000 लोकसंख्या असणारं देव्हाडा हे गाव. या गावामध्ये सुंदर माझं घर स्वच्छता परिसर या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. गाव स्वच्छ आणि सुंदर राहावं आणि गावातला परिसर निरोगी राहावा हा यामागचा मुख्य उद्देश. केवळ गावकऱ्यांची घरच नाही तर रस्ते आणि नाल्या सुद्धा स्वच्छ झाल्यामुळे नागरिक देखील या उपक्रमाचं स्वागतच करत आहेत. जेव्हापासून आम्ही ग्रामपंचायतला हा उपक्रम राबविला तेव्हापासून रस्ते साफ राहायला लागले. आमची ग्रामपंचायती आम्ही साफ केली. रस्ते आणि प्रत्येकांची घरं जसे सोबतली क्षेत्र असेल घरांच्या सोबत त्यांनी स्वच्छ केलं. मस्त साफसफाई ठेवतात. आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपाची सत्ता असली तरी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मात्र पक्षभेद विसरून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा असलेल्या देव्हाडा ग्रामपंचायतीतले गावकरी आता एकत्र येऊ लागल्याचं चित्र या भागात पाहायला मिळतंय. स्वच्छतेचं महत्त्व त्या कुटुंबाला कळावं म्हणून आम्ही नेमकी हे ग्रामपंचायत स्तरावर आम्ही हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. आणि आम्हाला या ग्रामपंचायतीमध्ये येऊन 2च महिने झाले आहेत. आम्ही पहिलाच हा निर्णय घेतला की गावात स्वच्छता ठेवायची. आता हा एक 2च महिने झाले आम्ही सुरू करत आहोत आणि ग्रामपंचायतकडून जे उपक्रम आम्ही राबवत आहोत त्याचा मुख्य मुद्दा असा, त्याचा हेतू असा की गावात आरोग्य लाभावं. आरोग्य लाभलं तर त्या कुटुंबाचा वैद्यकीय खर्च कमी होईल आणि त्यांना सवयी पडेल स्वच्छतेची. केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या स्वच्छता मिशनला आता सर्वसामान्य नागरिकांनीही साथ द्यायला सुरुवात केली आहे आणि स्वच्छतेचं महत्त्व आता त्यांनाही समजायला लागलंय. हेच देव्हाडा गावानं सिद्ध केलंय. लेखापरीक्षणाच्या माध्यमातून सहकार संस्थांमध्ये अनेक गैरप्रकार चालतात हे सरकारच्या लक्षात आलं असून ते थांबवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष उपाययोजना केल्या आहेत असं महाराष्ट्र सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी म्हटलंय. काल धुळ्यात भरवण्यात आलेल्या
खानदेश सहकार परिषद कार्यशाळेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. राज्य सरकारच्या कारभारामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. सहकारी संस्थांची तपासणी करण्याचा अधिकार आता सहाय्यक निबंधकांच्या ऐवजी शासनाच्या लेखापरीक्षण विभागाला देण्यात आले आहेत. आता लेखापरीक्षण आणि तपासणी हे 2 स्वतंत्र विषय राहणार आहेत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या कारभारामध्ये पारदर्शकता येईल असं चरेगावकर म्हणाले. गैरमार्गाने पैसे मिळवण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढीला लागते आहे. ती नाहीशी करण्यासाठी राज्य सरकारनं काही उपाय योजले आहेत. पगारात भागवा ही मोहीम ही त्यापैकीच एक. भ्रष्टाचार ही देशविकासाला लागलेली मोठी खीळ आहे हे आता साऱ्या जगानं मान्य केलंय. रशियातलं स्नो रिव्होल्यूशन काय किंवा अमेरिकेतलं ऑक्युपाय वॉल स्ट्रीट ही भ्रष्टाचार विरोधातली आंदोलनं याचीच उदाहरणं आहेत. भारतानंही भ्रष्टाचार निर्मूलनाचा विडा उचलला आहे. प्रश्न परदेशातला काळा पैसा परत आणण्याबाबत असो की व्यवस्थेतला भ्रष्टाचार दूर करण्याचा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच स्पष्ट भूमिका मांडली आहे. भ्रष्टाचार का मसला जो है ऊपर से शुरू होता है. अगर वहां पर ठीक ठाक किया, और ठीक ठाक किया इतना नहीं, इतना इनफ नहीं है कि ऊपर वाला शुद्ध रहे. उसने देखना भी चाहिए नीचे भी अगल बगल में सब शुद्ध है कि नहीं है. फिर मजबूरी के नाम पर बातें नहीं चल सकती. कठोर डिसीजन लेने पड़ते. भ्रष्टाचार विरोधात ओरडणारी आणि भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी दोन्हीही सामान्य जनताच. काही भ्रष्ट लोकांमुळे समाजाचा त्या व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. प्रशासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये नवा दृष्टिकोन रुजवण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं टाकलेलं महत्त्वाचं पाऊल म्हणजे पगारात भागवा ही मोहीम. राज्याच्या विकासासह भ्रष्टाचारमुक्त शासन प्रशासनासाठी महासंघानं सुरू केलेल्या या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. आपण प्रत्येकानंच या मोहिमेचा भाग बनूया आणि भ्रष्टाचारमुक्त भारताचं स्वप्न सत्यात उतरवूया. नवी मुंबईतल्या वाशी इथं काल 3रं योग साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. माणसाची जीवनशैली बदलण्याची तसंच व्याधींवर मात करण्याची शक्ती योगविद्येत आहे. त्यामुळे आजच्या ताणतणावाच्या वातावरणामध्ये योगाकडे वळावं असं आवाहन डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांनी यावेळी केलं. योगविद्येबाबत विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, चर्चासत्र आदी कार्यक्रमांचं आयोजन या संमेलनात करण्यात आलंय. योगविद्या निकेतन आणि यमुना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात शकुंतला निंबाळकर लिखित माझे समृद्ध जीवन या पुस्तकाचं प्रकाशनही करण्यात आलं. बेल्जियम इथं झालेल्या डेव्हिस चषक स्पर्धेमध्ये काल ब्रिटनच्या अँडी मरेनं बेल्जियमच्या डेव्हिड गॉफिनचा 6-3, 7-5 आणि 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत चषक जिंकला. तब्बल 79 वर्षांनंतर ब्रिटननं डेव्हिस चषकावर आपलं नाव नोंदवलं आहे. डेव्हिस चषकाला सुरुवात झाल्यापासून एकाच वर्षामध्ये सर्व 8 एकेरी सामने जिंकणारा अँडी मरे हा केवळ 3राच खेळाडू आहे. यंदाच्या स्पर्धेमध्ये त्यानं अमेरिका, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य खेळाडूंना या टेनिस स्पर्धेमध्ये नमवलं आणि ब्रिटनला अंतिम फेरी गाठून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. हवामान. येत्या 36 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक हवामान बदल परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल. पीक कापणीनंतर पिकाचे उरलेले अवशेष जाळू नका, पंतप्रधानांचं शेतकऱ्यांना आवाहन. ज्येष्ठ नागरिकांना विविध सुविधा देण्यासंदर्भात राज्य सरकार त्वरित निर्णय जाहीर करेल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. उद्धव ठाकरे दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर, मराठवाड्यातल्या पीडित शेतकऱ्यांना शिवसेनेनं केली मदत. आणि तब्बल 79 वर्षांनंतर ब्रिटननं जिंकली डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.